नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. कसे आहात आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो. आज नवरात्राचा तिसरा दिवस. जगदंबा आदिमाया भगवती सप्तशृंग आई साहेबांची एक सुंदर अशी अलंकार पूजा. तर ती अलंकार पूजा आजची नेमकी काय आहे, तर चला आपण बघूया. आजच्या भगवतीच्या सुंदर अलंकार पूजेचं आपण दर्शन घेऊया. आज नवरात्रातला तिसरा दिवस. आज आपल्याकडे बाल त्रिपुरा सुंदरी देवी पूजा आहे. या पूजेमध्ये आपण कार्यसिद्धी एवं विघ्न निवारण हेतू प्रार्थना करणार आहोत. ज्या वेळेला आपण जगदंबेचं दर्शन करत असतो, ज्यावेळेला आपण भगवतीचं दर्शन करत असतो, त्यावेळेला आपण दोन्ही हात जोडून भगवतीला प्रार्थना करायची आहे की जेही आमच्या जीवनामध्ये विघ्न येत आहेत त्या प्रत्येक विघ्नाचं निवारण कर आणि आमचे जे कार्य आम्ही नेतो आहे, आम्ही जे कार्य करतो आहे ते प्रत्येक कार्य सिद्धीस जाऊ दे. भगवती आई साहेबांना प्रार्थना करायची आहे. जगज्जननी तुमची प्रार्थना नक्की ऐकते. आई साहेब तुम्हाला कृपा आशीर्वादित करतात. बोल अंबे मात की जय. जगदंबाची आजची पूजा अंगला परमेश्वरी, अंगलम्मन, अक्कलम्मा या देवीचा उल्लेख प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात आढळतो. ही देवी परमेश्वरी पार्वतीची उग्र आणि ग्रामदेवता स्वरूपात अवतार मानला गेला आहे. या देवीचं स्वरूप कसं ओळखावं, तर अंगला परमेश्वरी ही ग्रामदेवता आहे, म्हणजेच गावाचं रक्षण करणारी माता. तिला अनेक ठिकाणी कावळ देवता, कावल देवी अम्मन म्हणजेच रक्षक देवता असंही म्हणतात. पार्वती मातेच्या उग्र स्वरूपातून राक्षस व दृष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी अंगला परमेश्वरीच्या स्वरूपात जगदंबा प्रगट झाल्या आणि श्रद्धा आहे लोकांची दक्षिण भारतामध्ये. काही परंपरेनुसार त्या सप्तमातृकाही म्हटल्या जातात. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये साती आसरा म्हणतो आपण, तर किंवा मोठ्या बायांचा मांड म्हणतो आपण, तर त्या पद्धतीतल्या साती आसरांपैकी ही एक मुख्य देवता म्हटली जाते. काही ठिकाणी पुराण व दंतकथेमध्ये असंही लिहिलेलं आहे की ब्रह्मदेवांची कथा आहे की ब्रह्मदेवांना 5 डोके होती, त्यातल्या शिवशंकरांनी त्यातील एक डोकं अहंकारामुळे छाटले, पण ते डोकं कपाली सतत शिवांच्या मागे लागले. ते थांबण्यासाठी पार्वती आईसाहेबांनी अंगला परमेश्वरीचे उग्र रूप धारण केले आणि त्या ब्रह्मकपालीचा नाश केला. मेलमल युन्नरची कथा म्हणजे तमिळनाडूतली कथा आहे. असे मानतात की कलियुग सुरू होण्यापूर्वी देवीने मेलमल युनर या स्थळी जन्म घेतला. त्या ठिकाणी आजही देवीचे विशाल मंदिर आहे आणि हजारो भाविक तिथे दर्शनाला येत असतात. मुख्यतः फेब्रुवारी मार्च जो माघ महिना म्हटला जातो, या माघ महिन्यामध्ये आईसाहेबांची विशेष स्वरूपात पूजा होते. जसं आपल्याकडे आषाढ महिन्यामध्ये मारियम्मन, साती आसरा यांची पूजा होते. तर आजची पूजा भगवतीची अंगला परमेश्वरीच्या स्वरूपातली आपल्या दाखवण्याचा मागे हाच उद्देश होता की विविध ठिकाणी भगवतीची सेवा कशा पद्धतीने केली जाते आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने जगदंबेला विनवलं जातं. जय हो भगवती. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंगी आईसाहेबांचं हे दक्षिण भारतातलं अर्गला परमेश्वरीचं हे स्वरूप आपण सर्वांना नक्की आवडलं असेल. हे अर्गलांबा परमेश्वरीचं स्वरूप म्हणजे ही तिकडच्या दक्षिण भारतातली लोकदेवता. जसं आपल्याकडेही साती आसरा पूजल्या जातात, तसे तिकडेही साती आसरा पूजल्या जातात. तर प्रत्येकाकडच्या पद्धती, प्रत्येकाकडच्या पूजांची पद्धती काही काही वेगवेगळ्या असतात. तर आजची ही त्याप्रमाणे केलेली जगदंबेची पूजा आपल्याला नक्की कशी वाटली ही पूजा मला सांगायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल.